जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षिकेचा अपघाती मृत्यू. राज्यात आत्तापर्यंत 4 शिक्षक संघटना संतप्त. सध्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली असतानाही शिक्षकांची शाळा सुरूच असल्याचं दिसून येत आहे. यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना जनगणनेचं काम करावं लागत असल्याने भर उन्हात दारोदारी भटकंती होत आहे. त्यातच कामाच्या तणावाने काही शिक्षकांमध्ये नाराजीचा सूरही पाहायला मिळतो आहे. दरम्यान राज्यात जनगणना कामी असलेल्या 3 शिक्षकांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली होती. आता एका आणखी शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले. मावळ तालुक्यात जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असताना एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे आणि ही घटना कान्हेफाटा येथे घडली आहे. या घटनेनंतर शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा जनगणना कामी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. दीपाली तांबे असं मृत शिक्षिकेचं नाव असून जुना पुणे मुंबई महामार्गावरील कान्हेफाटा येथे भरधाव डंपरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेनंतर मावळ तालुक्यातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासकीय सुट्टीच्या दिवशी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना बोलवले जात असल्यावरून शिक्षक संताप व्यक्त करत आहेत. शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी जनगणना कामासाठी बोलवण्यावरून प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच शिक्षिका दीपाली तांबे यांच्या अपघाती मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल शिक्षकांकडून केला जात आहे. तर महामार्गावर भरधाव डंपर वाहतुकीवर तातडीनं निर्बंध आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, पुणे.